नमस्कार. दिनांक 28 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे तुम्हारी गौ डाळ खा गई. महाराजांनी चोळप्पाला सुरुवातीला त्रास दिला. लहान मुलाप्रमाणे ते वागत. स्वयंपाक विटाळावा, भिकाऱ्यास द्यावा, डाळ दाणा गाईला खाऊ घालावा, विचारले तर म्हणावे तुम्हारी गौ डाळ खा गई. अशी सर्वांची ते धांदल उडवून देत. पण चोळप्पा मात्र शांतच राही. हर तऱ्हेने महाराजांची सेवा करून त्यांची बडदास्त ठेवण्याचा तो जीवापाड प्रयत्न करी. प्रसंगी घरातील भांडे कुंडे विकून महाराजांच्या नैवेद्याची व्यवस्था करावयास तो मागे पुढे पाहत नसे. देव आणि गुरु यातील एक ढळढळीत फरक असतो. पोटच्या गोळ्याचे दुखणे काढणाऱ्या आईच्या हृदयात देव असतो, तर रोग्याचे दुखणे कठोरपणे आणि निर्विकारपणे कापून काढणाऱ्या शल्य विशारदाप्रमाणे गुरु असतो. मुलाच्या दुखण्याने आई कळवळते, फुंकर घालते, डोळ्यातून पाणी वाहते. डॉक्टरला तसे करून कसे चालेल? रोग्याचे आरडणे, ओरडणे, विवळणे तो जुमानीत नाही. जखम बरी करायची तर तो ती दाबून, फोडून, कापून, औषधे लावून स्वच्छ करणारच. त्याच्याकडे भावनेला स्थान नसले तरी त्याला रोग्याची वेदना कळते, तरीही त्याला कर्तव्य कठोर राहावेच लागते. तसेच गुरूंचे असते. अज्ञानी जीवाचे रडणे, कळवळणे, ओरडणे याकडे ते मुळीच लक्ष देत नाहीत. जीवाला स्वस्वरूप विस्मरणाचा रोग जडलेला असतो. त्याचे शरीर त्रिदोषांनी कफ, वात, पित्त प्रमाणे सत्व, रज, तमाच्या कमीत अधिकपणाने षडविकारांनी म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी घट्ट गाठीसारख्या देहाला देहबुद्धीने बिघडवलेले असते. ते बरे करण्यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यक असते. कधी कधी ती उपाययोजना निर्दयी आगर विक्षिप्तपणाची वाटली तरी सद्गुरू भावना शून्य मुळीच नसतो. आपल्या कर्तव्य कठोर स्वभावामुळे तो भावना व्यक्त करीत नाही इतकेच. महाराज चोळप्पाशी ज्या पद्धतीने वागत ती वागणूक तर वरवर विक्षिप्त आणि तुसडी वाटली तरी शिष्याची श्रद्धा निष्ठा घासून पुसून घेणारी ती गुरुरीत होती. जन्मांतरीच्या मुरलेल्या सेवाभावाने चोळप्पाला त्याची सवय झाली होती. त्याचा अहंकारच छाटला गेल्यामुळे तो कधी क्षुब्ध होत नसे. महाराजांच्या बाबतीत तरी तो शांतमूर्तीच होता. महाराज आपले परब्रह्म आहेत, तेच आपले सद्गुरू आहेत, तेच अनन्य आहेत, तेच केवळ शरण्य आहेत, एवढेच तो जाणत होता. त्याच्या घरच्या मंडळींची मात्र इतकी तयारी नसल्याने ते सारेच महाराजांकडे प्राकृतिक भावानेच पाहात व रागालोभाच्या आवर्तात सापडून गोते खात असत. चोळप्पांची मात्र ते कसून परीक्षा घेत होते. रोज भाजी भाकरी कमी नव्हती, पण ती सहज प्राप्य करून देत नव्हते. ती मिळवण्यासाठी अपरंपार धडपड करावी लागत होती. प्रसंगी घरातले भांडे कुंडे गहाणच काय तर विकावेही लागत होते. तेही चोळप्पा बिनतक्रार करत होता. महाराजांना त्यामुळे बरे वाटत होते. पण महाराजांच्या आहारासाठी 5 रुपयांची सरकारी नेमणूक मंजूर झाली आणि चोळप्प्यांनी ती न नाकारता घेतली. तिथेच सारे बिनसले. त्याच्या घरच्या मंडळींच्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना पारंपरिक कर्मठपणाच्या होत्या. ते बंड मोडण्यासाठी ते शिवाशिव करून घरादारात हलकल्लोळ उठून देत. लंगोटी फेडून ते दिगंबर होत आणि सोवळ्याने वाढतो असे म्हणून वाढवू लागत. स्वयंपाकाला शिवून ओवळा झाल्याचे जाहीर करून खुशाल तो स्वयंपाक भिकाऱ्यास देऊन टाकत. अशा नाना तऱ्हा करीत. पण त्या साऱ्यातून देव असा बाह्य स्पर्शाने ओवळा होत नाही हे ते दाखवून देत. मन चंगा तो कटोरी में गंगा हाच बोध सर्वांनी घ्यावा ही त्यामागची धडपड असे. घरातला डाळ दाणा ते गाईला खाऊ घालीत. गाडगी मडकी रिकामी करीत. त्यातील पारमार्थिक रहस्य जाणून घ्यावयास हवे. भविष्यातील तरतूद म्हणजे पै पैसा, धान्य धुन्य, शेतीवाडी असे सारे साठवण्याकडे प्रापंचिकाचा कल असतो. व्यवहारात त्यात काहीही गैर नाही, पण ती तरतूद किती याचा काही हिशेब? त्यात आपली शारीरिक मानसिक गुंतवणूक किती असावी याही काही मर्यादा? गेला शेठ सारखी आपली अवस्था असते. गेला शेठ जवळ खूप संपत्ती गोळा केलेली होती. खूप मोठा व्यापार उभा केला आणि तो मरणासन्न झाला. त्याची मरणवेळ जवळ आली तसा तो आचके देऊ लागला. बायको, मुले, सुना, नातवंडे सारा परिवार त्याच्या भोवती जमा झाला. गेला शेठने त्या सर्वांकडे नजर टाकली. आपल्यावरील प्रेमाने सारेजण आपल्या भोवती जमले, सारे रडतायत असे त्याला वाटले. एवढ्यात त्याला शेवटच्या क्षणी काही आठवले. त्याने सगळी मुले आली का असे बायकोला विचारले.
बायकोने रडत रडत हो म्हटले. तेव्हा घेला शेठ वैतागला. म्हणाला, मग तिकडे दुकानाकडे कोण आहे? शेवटच्या क्षणी ही प्रपंच सुटत नाही तो असा. प्रपंच करावा, तरतूद करावी, पण ती करताना परमार्थाचेही भान असावे. केवळ प्रपंच केला तर अहंकार वाढतो, मीपणाचा कर्तृत्वाचा गर्व होतो आणि देवाचा विसर पडतो. देवाचा विसर पडला की दुराचार वाढतो, दुरिताचा पापाचा संचय वाढतो. असा वाढत जाणाऱ्या संचिताने देहबुद्धी वाढत जाते. जन्मोजन्मी निव्वळ प्रपंचच आणि त्यातील दुःखेच वाट्याला येत राहतात. त्यातून लवकर सुटका होण्यासाठी संचित वाढवू नका, भोगून संपवा, नवे गाठी बांधू नका, असा संकेत महाराज देऊ लागले. गाडगी मडकी हा जन्म जन्मांतरीचा प्रपंचच असतो. त्यातील डाळदाणा हेच संचित. हे असे किती साठवणार, किती वाढवणार, त्याचा काय लाभ? ते साठवल्याने प्रपंचाची निश्चिती होईल, परमपदाची नाही. संचित भोगून संपवा. गाईला म्हणजे दशेंद्रियांना सारेच्या सारे देऊन त्यांना शांत करा, त्यांचे शमन करा. मी तुमच्या घरी तुमच्याजवळ असता भविष्याची व्यर्थ चिंता का करता, असे सुचवण्यासाठीच ते डाळदाणा गाईला खाऊ घालीत. असे का म्हणत विचारावे तर सूचकपणे म्हणत, तुम्हारी गौ डाळ खा गई. हा अर्थ हा की तुमची देहबुद्धी मी शमवतो आहे, त्यात गैर काय आहे? पण ते कळण्याइतकी चोळापाच्या घरची मंडळी सुबुद्ध नव्हती. दाणा कोटा संपवला म्हणून ती महाराजांचा रागराग करीत. महाराजांनी त्यांच्या त्या अज्ञानीपणाकडे क्षमाशील नजरेने पाहिले, तरीही त्यांच्या उद्धाराकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. प्रसंगी ते रागवत, पण लगेच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे भरभरून देतही. गुरुचे वागणे हे असेच अगम्य असते. धन्यवाद.